राज्यामध्ये नगरपरिषद मतमोजणीची पूर्वतयारी आता सुरू झालेली आहे। नाशिकमध्ये 11 नगरपरिषदांसाठी मतमोजणी पार पडणार आहे। यासाठी जिल्हाभरातील मतमोजणी केंद्रावर 2000हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले। कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज आहे। भगूर या संवेदनशील मतमोजणी केंद्रावरून तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरेंनी। जिल्ह्यात 11 नगर परिषदांसाठीचा मतमोजणी आज सुरू होते आहे। आपण आहोत भगूर या नगर परिषदेच्या मतमोजणीसाठी। सर्वाधिक संवेदनशील आणि शहराशी संबंधित असलेला हा सर्व परिसर आहे आणि त्याची तयारी ही या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते। विहित गाव परिसरामध्ये ही स्ट्रॉंग रूम एका शाळेमध्ये होती आणि त्याच शाळेच्या परिसरामध्ये संपूर्ण तयारी जी आहे मतमोजणीची करण्यात आली आहे। आपण बघू शकतो एकूण 7 टेबल या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि या 7 टेबलवर केवळ 2 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी आटोपणार आहे। त्यामुळे 11, 11:30 जास्तीत जास्त 12 वाजेशी ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पडेल अशी अपेक्षा आहे। 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर 2 तासात हा निकाल येईल अशी अपेक्षा आहे। एकूण याच पद्धतीनं 11 नगर परिषदांसाठीचं मतमोजणी विविध ठिकाणी विविध तालुक्यांमध्ये केली जाते आहे। यासाठी जवळजवळ 2000 पोलिसांची तैनाती वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे। 1000हून अधिक कर्मचारी महसूलचे कर्मचारी असतील, वेगवेगळ्या जिल्ह्यातले कर्मचारी नाशिकला बोलवण्यात आलेत आणि या सर्वांची तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सुरू असल्याचं दिसून येत आहे। खरं तर सकाळी मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये थंडी आहे। 6.9 तापमान हे काल नोंदवलं गेलं आहे। आजचंही तापमान त्याच फरकामध्ये आहे आणि त्यामुळे कुडकुडत सर्व कर्मचारी अधिकारी आज या मतमोजणीचा सामना करताना दिसत आहेत, त्याची तयारी करताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।